सो हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आज आपण इयत्ता 7वी म्हणजे स्टँडर्ड 7th सब्जेक्ट मॅथ्स सेकंड सेमिस्टरची आपण क्विक रिव्हिजन करणार आहोत. तर हा आहे पार्ट 1. संपूर्ण व्हिडिओ पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपलं जे टर्म सेकंड आहे, सेमिस्टर सेकंड, यामध्ये आपल्याला मॅथ्समध्ये टोटली 7 लेसन्स आहेत, 9 to 15. फर्स्ट आहे 9th लेसन डायरेक्ट प्रपोर्शन अँड इनवर्स प्रपोर्शन. 10th आहे बँक्स अँड सिम्पल इंटरेस्ट. तर अशा प्रकारे आपले जे 15 लेसन आहेत ते आपण क्विक रिव्हिजन करणार आहोत. तर यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण डायरेक्ट प्रपोर्शन म्हणजे समप्रमाण आणि इनवर्स प्रपोर्शन म्हणजे व्यस्त प्रमाण अभ्यासणार आहोत. तर फ्रेंड्स, आपण सगळ्यात आधी त्याची रिवाईज करणार आहोत. म्हणजेच फर्स्ट ऑफ ऑल वी विल रिवाइज लेसन नंबर 9 डायरेक्ट प्रपोर्शन अँड इनवर्स प्रपोर्शन. म्हणजे सगळ्यात आधी आपण रिव्हिजन करणार आहोत मॅथ्स या तुमच्या विषयाच्या पुस्तकातील 9 नंबरचा जो लेसन आहे डायरेक्ट प्रपोर्शन आणि इनवर्स प्रपोर्शन, तो तुमच्या भाग 3मध्ये असेल. तुम्ही तो पाहून घ्या पाठ्यपुस्तकामध्ये. तर तो जो लेसन आहे डायरेक्ट प्रपोर्शन अँड इनवर्स प्रपोर्शन, याची आपण रिव्हिजन करणार आहे. तर डायरेक्ट प्रपोर्शन आणि इनवर्स प्रपोर्शनला मराठीतून समप्रमाण आणि व्यस्त प्रमाण म्हणतात. तर डायरेक्ट प्रपोर्शन म्हणजे समप्रमाण आणि इनवर्स प्रपोर्शन म्हणजे व्यस्त प्रमाण. तर स्टुडंट्स, आपण जी क्विक रिव्हिजन करणार आहोत मॅथ्सची, ती आपण लेसन 9पासून स्टार्ट करणार आहे. डायरेक्ट प्रपोर्शन आणि इनवर्स प्रपोर्शन हे तुम्हाला माहीतच आहे. तर डायरेक्ट प्रपोर्शन म्हणजे समप्रमाण आणि इनवर्स प्रपोर्शन म्हणजे व्यस्त प्रमाण. तर जी क्विक रिव्हिजन आहे ती आपण आज पार्ट 1मध्ये फक्त डायरेक्ट प्रपोर्शनशी रिलेटेड करणार आहे. आज आपण डायरेक्ट प्रपोर्शनची क्विक रिव्हिजन करणार आहे आणि पुढच्या पार्टमध्ये आपण इनवर्स प्रपोर्शनची क्विक रिव्हिजन करणार आहे. तर पहिल्यांदा जो पॉईंट आहे डायरेक्ट प्रपोर्शनचा, जो की मेन आहे, आपल्याला लक्षात ठेवायचा आहे, तो मी तुम्हाला रिवाईज करून घेते. If number of something increase, the cost or value of that thing also increase. If number of something decrease, the cost or related value of that thing also decrease. Such type of examples are mainly of direct proportion. तर तुम्हाला यावरून लक्षात आलं असेल, जर डायरेक्ट प्रपोर्शनचे गणितं कशावरून आहे हे जर आपल्याला लक्षात घ्यायचं असेल, तर आपण सगळ्यात आधी काय बघणार की त्या संबंधित गणितामध्ये ज्या वस्तूची आपल्याला किंमत शोधायला लावली आहे, तर त्याच्याशी निगडित अजून एक वस्तू दिलेली असते. म्हणजे समजा की 5 किलो कांद्याची किंमत 10 रुपये असेल, तर 12 किलो कांद्याची किंमत किती? तर अशा वेळेला आपल्याला आधी एका युनिटचं दिलेलं असतं की आता समजा 5 किलो कांद्याचं आपल्याला दिली आहे व्हॅल्यू, तर आपल्याला 12 किलोची काढायची असते. तर अशा वेळेला जर 5 किलो कांद्याची किंमत वाढली तर ते कांद्याचं जे प्रमाण आहे ते पण वाढणार आहे आणि जर कमी झाली तर कमीच होणार आहे. त्यामुळे ही डेफिनेशन तुम्ही लक्षात ठेवा. इफ नंबर ऑफ समथिंग इन्क्रीज, द कॉस्ट ऑर व्हॅल्यू ऑफ दॅट थिंग ऑल्सो इन्क्रीज. म्हणजे जर कोणत्या वस्तूची संख्या वाढली तर त्या वस्तूची किंमतही वाढते. आणि इफ नंबर ऑफ समथिंग डिक्रीज, द कॉस्ट ऑर रिलेटेड व्हॅल्यू ऑफ दॅट थिंग ऑल्सो डिक्रीज. म्हणजे एखाद्या वस्तूची संख्या कमी झाली तर त्याची कॉस्ट म्हणजेच किंमत किंवा भाव हा कमी होतो आणि याला आपण डायरेक्ट प्रपोर्शन म्हणजे समप्रमाण म्हणतो. तर स्टुडंट्स, तुम्हाला प्रॅक्टिस सेट 37मध्ये या डायरेक्ट प्रपोर्शनशी रिलेटेड असणारी गणितं जी 5 आहेत ती दिलेली आहेत. तुम्ही त्यांचा परत एकदा सराव करा, सोडवा, जेणेकरून तुमची परत एकदा रिव्हिजन होईल. तुम्हाला डायरेक्ट प्रपोर्शन समजलंच असेल असं मी गेस करते आणि हा व्हिडिओ इथे स्टॉप करते. जर तुम्हाला डायरेक्ट प्रपोर्शन आणि इनवर्स प्रपोर्शन या पॉईंटशी कोणते डाऊट्स असतील तर ते क्लिअर करण्यासाठी तुम्ही मला कमेंटमध्ये क्वेश्चन्स टाकू शकता. मी तुम्हाला त्याची उत्तरे नक्कीच सांगेल. सो थँक्स फॉर वॉचिंग स्टुडंट्स. आवडला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा.